जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही 2024 मध्ये गेमिंग चॅनल कशा प्रकारे ग्रो करू शकता ते तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तुम्हाला ज्या पण काही टिप्स सांगणार आहे सर्व टिप्स महत्त्वाचेच आहेत, पण मित्रांनो लास्टला जी पण टिप्स सांगणार आहे ती जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला लवकरात लवकर इनिशियल सबस्क्राइबर भेटणार आहेत, ज्या मार्फत तुमचा चॅनल जो आहे तो लवकरात लवकर ग्रो होऊ शकतो। म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ऑडियन्स भेटेल, त्या ऑडियन्सचा तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करून तुमच्या चॅनलला लवकरात लवकर ग्रो करू शकता। तर व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग झालेला आहे, व्हिडिओला पटापट लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, 2024 म्हणण्यापेक्षा इथून मागचा जो पण काही काळ आहे त्या काळामध्ये मित्रांनो गेमिंग इंडस्ट्री जी आहे ते खूप ग्रो झालेली आहे आणि खूप मोठमोठे यूट्यूबर्स आहेत ते सुद्धा गेमिंगमध्ये चांगलं नाव केलेलं आहे त्यांनी। लाईक तुम्ही टेक्नो गेमर घ्या किंवा कॅरीमिनाटी आहे, आपला टोटल गेमिंग आहे किंवा ट्रिगर इन्सान आहे, खूप सारे मित्रांनो यूट्यूबर्स आहेत गेमिंगमध्ये, त्यांचे मिलियन्समध्ये, मिलियन म्हणण्यापेक्षा 10 मिलियन प्लस सबस्क्रायबर आहेत सर्वांचे। तर मित्रांनो गेमिंगमध्ये त्यांचे व्ह्यूज बघून कुठं ना कुठं आपल्याला वाटतं की गेमिंगमध्ये जास्त ऑडियन्स आहे आणि त्यावरती जर आपण चॅनल काढला तर चॅनल आपला लवकरात लवकर ग्रो होऊ शकतो। पण मित्रांनो थांबा, असं अजिबात नाही। तुम्हाला चॅनल ग्रो करायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या लेवलने काम करावं लागेल। तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं, मी संपूर्ण जे पण चॅनल्स आहेत त्या चॅनल्सचा थोडक्यात अभ्यास केलेला आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा म्हणजे अनुभवानुसार असं समजलेलं आहे, जो पण अभ्यास केलेला आहे त्या कॅटेगरीवरती त्यामध्ये, की त्यांचे जे गेमिंग स्किल आहे ते स्किल पहिल्यापेक्षा म्हणजे तुमचं जे स्किल आहे त्याच्यापेक्षा त्यांचं चांगलं आहे निश्चितच, कारण ते डे बाय डे इम्प्रूव्ह होत आलेलं आहे त्यांचं। त्यांनी आज नाही यूट्यूब चालू केलेलं आहे, त्यांनी ज्यावेळी गेम आल्या होत्या इंडियामध्ये त्या गेम्स तेव्हापासून त्या गेम्स खेळत आहेत आणि त्यावरची लाईव्ह स्ट्रीमिंग वगैरे करून त्यांनी सतत 2-3 तास डेली गेम्स खेळून त्यांचं स्किल डेव्हलप झालेलं आहे। त्यामुळे मित्रांनो त्यांचा गेम प्ले पण त्या लेवलचा आहे, त्यामुळे तुम्हाला त्या लेवलचा गेम प्ले करावा लागेल पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट मित्रांनो त्यांच्याकडे बोलण्याचं स्किल आहे, कारण काही यूट्यूबर्स असे आहेत, आपलं एक्झाम्पल घेतलं मराठीमधलं श्रीमान लेजंडचं, तर मित्रांनो त्याला गेम प्लेपेक्षा त्याचं बोलण्याकडे लोक जास्त अट्रॅक्ट होतात, कारण त्याचं बोलणं असं आहे की थोडक्यात एंटरटेनमेंट पर्पजने त्याच्या चॅनलवरती लोक जातात लाईव्ह स्ट्रीम बघण्यासाठी। सो मित्रांनो असं पण तुमच्याकडे स्किल असलं पाहिजे, गेम प्ले प्लस जर तुमच्याकडे एंटरटेनमेंट करायचं किंवा कॉमेंट्री व्यवस्थित गेमवरती द्यायचं जर स्किल असेल तर लवकरात लवकर तुम्ही ग्रो होऊ शकता। सोबतच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओवरती टायटल, थंबनेल या गोष्टी चांगल्या प्रकारे करता आल्या पाहिजेत। जसं की एक्झाम्पलमध्ये बघितलं तर मित्रांनो जो पण तुम्ही थंबनेल बनवणार, थंबनेलवरती जर तुमची फेस व्हॅल्यू असेल तर फोटो लावणं गरजेचं आहे, कारण फोटो लावल्यानंतर तुमचं ऑडियन्स अट्रॅक्ट होतं। गेम प्ले तर सर्वजण करतात, पण तुमचा म्हणजे लोकांचा फेवरेट जो कोण असेल त्याचे व्हिडिओ लोक जास्त बघतात। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरती सुरुवातीला जास्त फोकस ठेवायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला चांगला कॉन्टेंट पण द्यायचा आहे, प्लस तुम्हाला एडिटिंग जे आहे यूट्यूबवरती तुमची जे गेमिंग कॅटेगरी आहे त्यामध्ये तुम्हाला एडिटिंग पण जास्त महत्त्वाचे आहे, कारण बरेचसे असे गेमिंग चॅनल आहेत ज्यामध्ये एकदम छोटे छोटे 8-10 मिनिटाचे व्हिडिओज असतात, पण त्यामध्ये एकदम एक सिरीज दाखवलेली असते, एकाने स्टोरी टाईप जे आहे ते व्हिडिओ बनवून टाकलेले असतात। गेमिंगमध्ये स्टोरी टाईप व्हिडिओ बनवून टाकलेले असतात, जसे की तुम्हाला माहिती आहे GTA 5 वगैरे खेळतात लोक, तर त्यामध्ये चांगल्या प्रकारे जे आहे ते स्किल दाखवून त्यात स्टोरी वगैरे क्रिएट करतात। तर तशी स्टोरी तुम्हाला क्रिएट करून टाकता आली पाहिजे। मित्रांनो आता आपला व्हिडिओचा महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे कॉन्टेंटचा, जो मी तुम्हाला बोललो होतो लवकरात लवकर तुमचे सबस्क्रायबर कशा प्रकारे वाढतील ते आधी आपण बघूया, नंतर आपण कॉन्टेंट कशा प्रकारे अपलोड केला पाहिजे हे देखील बघूया। तर मित्रांनो आता तुम्ही चॅनल काढल्यानंतर तुमच्याकडे ऑडियन्स बेस अजिबात नाही, तर ऑडियन्स बेस तुम्हाला वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, जे पण तुमच्या गेमिंग कॅटेगरीमधले पॉप्युलर यूट्यूबर्स आहेत त्यांना तुम्हाला टार्गेट करायचं आहे। त्यांचं तुम्ही डिकोडिंग करू शकता, जसे की त्यांचं एडिटिंग स्किल कसं आहे, ते गेम प्ले कशा प्रकारे करतात, हेडशॉट कशा प्रकारे देतात, ते स्किल कसं डेव्हलप केलं पाहिजे, असं तुम्ही डिकोडिंग व्हिडिओ जर बनवले सुरुवातीला तर निश्चितच तिथून तुम्हाला इनिशियल सबस्क्रायबर भेटू शकतात। कारण निश्चितच तुम्ही जर एखाद्या यूट्यूबर्सचा थंबनेलवरती यूज केला असेल किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या यूट्यूबरबद्दल बोलला असेल तर त्या यूट्यूबरच्या सजेशनमध्ये तुमचे व्हिडिओ शो होतात, तिथून तुम्हाला मित्रांनो त्यांचे सबस्क्रायबर क्लिक करून व्हिडिओ बघण्यासाठी येतात। आणि निश्चितच आता समजा एखादा जर जो आपला गेमिंगमधला एखादा हेडशॉट देणारा प्लेयर असेल चांगला, म्हणजे आता टोटल गेमिंगच आहे, फ्री फायरमध्ये प्रत्येक शॉटला तो हेडशॉट देऊ शकतो, तर तो हेडशॉट कसा देतो, तर हेडशॉट देण्यासाठी कुठलं स्किल डेव्हलप केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे सेटिंग लावली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही स्टडी करून प्रॉपर तसा व्हिडिओ बनवला तर निश्चितच तुम्हाला तिथून देखील चांगल्या प्रकारे व्ह्यूज येऊ शकतात। त्यामुळे मोठे मोठे तुमच्या कॅटेगरीमधले यूट्यूबर्स आहेत त्यांना तुम्ही जास्त टार्गेट करा आणि त्यांच्यावरती जर तुम्ही व्हिडिओ चांगले बनवले तर निश्चितच तुम्हाला सुरुवातीचे सबस्क्रायबर भेटतील। आणि अधूनमधून तुम्ही नवीन चॅनल असल्यानंतर अधूनमधून प्रत्येक आठवड्याला एखादा व्हिडिओ मोठ्या यूट्यूबर्सवरती टाका आणि बाकीचे राहिलेले 4-5 व्हिडिओ तुम्ही स्वतःचे टाका, निश्चितच तुमचा चॅनल लवकर ग्रो होऊ शकतो।
शकतो। आणि ही जी टिप्स आहे ही मित्रांनो फक्त गेमिंगसाठी नाही, बाकीचे क्रिएटर आहेत ते पण हे यूज करू शकतात। सोबतच मित्रांनो तुम्हाला आता जे आहे ते कॉन्टेंट कशाप्रकारे अपलोड केला पाहिजे हे आपण बघूया। तर कॉन्टेंट अपलोड करण्यासाठी तुम्ही दोन टाईपचे करू शकता गेमिंगमध्ये, एक म्हणजे लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकता किंवा लॉंग व्हिडिओ अपलोड करू शकता। तर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही गेमिंगचं लाईव्ह स्ट्रीमिंग करत असाल, लाईव्ह स्ट्रीम केल्यानंतर मित्रांनो तुम्ही 1, 2, 3 तास अशी लाईव्ह स्ट्रीम करत असता, तर समजा 2-3 तासामध्ये तुमचा बेस्ट मुवमेंट कुठला होता लाईव्ह स्ट्रीममध्ये, किंवा कुठल्या प्रकारे तुम्ही जे आहे ते चांगला गेम प्ले कुठं केला होता, चिकन डिनर वगैरे झाला असेल BGMI तर तो कुठं झालेला आहे, तर याचं सगळं मित्रांनो तुम्ही त्यातल्या क्लिप्स छोट्या जे आहे ते एकत्र करून त्याचा जर लॉंग व्हिडिओ करून चॅनलवरती अपलोड केला तर त्याचा देखील मित्रांनो चांगल्या प्रकारे इम्पॅक्ट पडू शकतो चॅनलवरती। कारण जी पण तुम्ही लॉंग व्हिडिओ लाईव्ह स्ट्रीम केलेले आहे त्यामध्ये सगळं बऱ्यापैकी कुठं ना कुठं बोरिंग पार्ट असतो, आणि चांगले पार्ट जर त्यातून वेचून तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ एडिट करून जर अपलोड केला निश्चितच त्यामधून तुम्हाला चांगले व्ह्यूज येऊ शकतात। आता तुम्ही जर लॉंग व्हिडिओ अपलोड करत असाल तर लॉंग व्हिडिओमध्ये पण एखादा परत एक पार्ट असतो जो आपला मेन असतो व्हिडिओचा, आपण हायलाईट म्हणू शकतो ती, तर त्याचा एक छोटासा तुम्ही फॉर्मॅट उभ्या फॉर्मॅटमध्ये करून जर त्याचा शॉर्ट व्हिडिओ तुमच्या यूट्यूबवरती अपलोड केला तर शॉर्ट व्हिडिओ आणि लाईव्ह असे तुमचे 3 सेक्शन झाले। एकाच टॉपिकवरती एका लाईव्ह स्ट्रीममधून तुमचा लॉंग व्हिडिओ पण बनला आणि 3-4 शॉर्ट पण बनू शकतात। आता शॉर्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तिथे तुम्हाला रिलेटेड व्हिडिओ पण भेटतो, त्यामध्ये तुम्ही लॉंग व्हिडिओची लिंक पण टाकू शकता, जेणेकरून सगळे पार्ट जे आहेत एकमेकांना अटॅच होऊन त्यातील एखादा जरी पार्ट व्हायरल झाला तर बाकीचे तुमच्या 2 व्हिडिओला देखील चांगल्या प्रकारे व्ह्यूज येऊ शकतात। तर हे तुम्ही कॉन्टेंट अपलोड करताना करायचं आहे। त्यात जर आपण एक्झाम्पल घ्यायला गेलं मित्रांनो तर श्रीमान लेजंड ज्यावेळी पण लाईव्ह करतो, लाईव्हवरती कुणाला जर त्याने रोस्ट वगैरे केला किंवा एखादं गाणं वगैरे म्हटलं तर त्याची तो हायलाईट करून यूट्यूबवरती व्हिडिओमध्ये अपलोड करत असतो। तुम्ही त्याचा चॅनल जाऊन चेकआउट देखील करू शकता। प्लस त्या व्हिडिओमधला पण तो शॉर्ट व्हिडिओ काढत असतो, शॉर्ट व्हिडिओला पण तो शॉर्ट व्हिडिओवरून लॉंग व्हिडिओवरती कन्वर्ट करत असतो ऑडियन्सला। कारण मित्रांनो शॉर्ट व्हिडिओमधून पण बरेचसे सबस्क्रायबर त्यांना भेटत असतात, तेच सबस्क्रायबर भेटल्यानंतर तेच त्यांची लाईव्ह स्ट्रीम पण बघतील, व्हिडिओज पण बघतील। सो मित्रांनो तुम्हाला इनिशियल सबस्क्रायबरसाठी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणं गरजेचंच आहे नवीन चॅनल असेल तर, आणि लॉंग व्हिडिओ पण सोबत अपलोड करा कारण तुम्हाला लॉंग व्हिडिओमधूनच अर्निंग होणार आहे चांगल्या पद्धतीने। सो तुम्ही अशा प्रकारे जर काम करत असाल यूट्यूबवरती गेमिंग चॅनलवरती तर निश्चितच तुमचा चॅनल ग्रो होऊ शकतो। बाकी तुम्हाला टायटल थंबनेल डिस्क्रिप्शन पण व्यवस्थितरित्या टाकावे लागतील, त्यावरती पण डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहोत। बाकी प्रो यूट्यूबर सिरीजमध्ये पण त्यावरती व्हिडिओज आहेत, बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये प्रो यूट्यूबर सिरीज दिलेली आहे। तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कुठला हवा आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।